राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज मुंबईमध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे। त्यांच्या पक्ष प्रवेशाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फटका बसू शकतो का आणि त्याचबरोबर पुण्यातील नेमकी समीकरणं कशी बदलू शकतात हेच आपण ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिजले सर यांच्याकडून समजून घेणार आहोत। सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे माजी शहर अध्यक्ष होते शरद पवार गटाचे, त्यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशा पद्धतीचा फटका बसू शकतो आणि कोणकोणत्या भागांमध्ये बसू शकतो? गेले जशी दोन गट झाले तसं प्रशांत जगताप यांनी पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आणि महायुती यांच्या विरुद्ध आवाज उठवण्याचं काम केलं। वैचारिक मुद्दा पुरोगामित्व या मुद्द्यावर त्यांनी पक्ष सोडल्यामुळं ते आता स्टेटमध्ये हिरो म्हणून झालेले। आता सर्वजण निवडून येणं आणि यानंच जे सगळं राजकारण बघितलं जात आहे, याच्यावर पार्श्वभूमीवर विचार या मुद्द्यावर त्यांनी सोडलेला आहे। आणि ते सोडताना त्यांनी शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, अजितदादा असतील यांच्या विरोधात काही आवाज उठवले। त्यामुळे पुरोगामित्व किंवा संविधान हा मुद्दा जो काँग्रेसने लावून धरला आहे त्या मुद्द्याच्या दिशेनं त्यांची वाटचाल झाली आणि स्वाभाविकच ते त्या पक्षात गेलेले आहेत। आता त्याचा फरक कुठं पडतो तर राष्ट्रवादीचे इंटरव्ह्यू घेणं ह्या सगळ्या गोष्टी, सगळी माणसं ही जोडली गेली आहेत ती प्रशांत जगतापांना जोडली। आता आजच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचं मिलन किंवा एकत्रित येण्याची बैठक झाल्या, त्यात अजित पवारांनी 30 जागा ह्या राष्ट्रवादीने सोडल्यात अशी चर्चा होती। त्यापेक्षा काही जागा जास्त मिळत आहेत का यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रयत्न करतात। ह्याचा अर्थ 30 ते 50 याच्या मधला कुठला तर आकडा त्यांच्याकडे येऊ शकतो। पण राहिलेले जे लोक आहेत राष्ट्रवादीचे, ते लोक जर ऐनवेळी प्रशांत जगतापाच्या माध्यमातून काँग्रेसची तिकीट मिळवण्यात यशस्वी झाली तिसऱ्या आघाड्यात, तर राष्ट्रवादी यांचा बॅलन्स बिघडू शकतो। हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा, प्रशांत जगताप आणि चेतन तुपे यांच्यामध्ये विधानसभेची लढाई झाली, 7,000चा फरक पडला। पण या ठिकाणी तिथे जे 15 नगरसेवक होते त्यातले 12-13 जण हे पूर्णपणे अजितदादांकडे गेले। त्यावेळी एक वेगळी फळी निवडणूक लढवण्यासाठी यांनी प्रशांत जगतापांनी निर्माण केली होती। या फळीतल्या किती जणांना आता उमेदवारी राष्ट्रवादीकडनं मिळणार आहे हा एक मुद्दा राहील। आणि ती नसेल आणि काँग्रेसकडे किंवा शिवसेना मनसेकडे तुल्यबळ उमेदवार नसतील तर त्यातले काही जण हे प्रशांत जगतापच्या बरोबर काँग्रेसमध्ये जाऊ शकतील। त्यामुळे प्रशांत जगतापच्या बरोबर आणखी किती जाणार आहेत यावर हडपसर भागातले निवडणुकीचे निकालाचे पडसाद वर खाली होऊ शकतील। हा त्या भागातला झाला। काँग्रेसची जर आपण परिस्थिती बघितली, काँग्रेसमध्ये काही नाराजी आहे असंही चर्चा चालू होती। पण काँग्रेसच्या 10 नगरसेवकांपैकी स्वतःच्या काँग्रेसकडे आता 7-8 जण राहिले, 6 जणच राहिले होते। तसे एक जण त्यांच्यात ऍडिशनल आला। असे त्यांची मूळ काँग्रेसची ताकद ही कॅन्टोन्मेंट बेस आणि थोडीफार कसबा एवढ्या पुरती आत्ता मर्यादित होती। अन्य भागात स्कॅटरमध्ये एक दोन त्यांचे लोक होते, ते आता पुढच्या 4 दिवसात त्यांच्याकडे राहणार आहेत का नाही हा वेगळा मुद्दा राहील। त्यामुळे कॅन्टोन्मेंटला बेसलाच पकडून हा आता हडपसरचा पट्टा हा काँग्रेसच्या बाजूनं येईल आणि तो राष्ट्रवादीला धक्का देणार ठरेल असं मला वाटतं। सर, प्रामुख्याने जर पाहिलं तर आज टिळक भवन मुंबईमध्ये प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, तर पुण्याच्या शहर काँग्रेसमध्ये थोड्या प्रमाणामध्ये नाराजी होती। आज अरविंद शिंदे जे की काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत, ते असं म्हणाले आहेत की कुणी लिव्हिंगचं 11 महिन्यांचं लायसन घेऊन येऊ नये। जर प्रशांत जगताप यांनी स्थानिक पातळीवरती चर्चा केली असती आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवरती जाऊन त्यांनी पक्ष प्रवेश केला असता तर बरं झालं असतं असं ते म्हणाले आहेत। त्यामुळे कुठेतरी स्थानिक नेतृत्वामध्ये प्रशांत जगताप यांच्या बाबतीमध्ये नाराजीचा सूर दिसतोय। काँग्रेसमध्ये गटबाजी ही पूर्वापारा त्यांना असलेला शाप आहे। यामध्ये कसं झालं, आपण जर प्रशांत जगताप ज्यावेळी टिळक भवनात जात होते त्यावेळी त्यांच्या पाठीमागील बाजूला मोहन जोशी दिसत होते। त्यावेळी वडेट्टीवार यांनी कौतुक केलं। तर प्रशांत जगतापनी ज्या पद्धतीने पक्ष सोडला त्यानुसार ते आता एक मोठं नेतृत्व म्हणून आपोआप आलं। ह्याच्यात हर्षवर्धन सपकाळ यांनी जर थेट संपर्क किंवा त्या दोघांनी कोणी कोणाशी केला हा मुद्दा वेगळा, जगतापांशी केला असेल तर ते शिंदेशी बोलायला पाहिजे, ते काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना बोलायला पाहिजे। जगतापांनी कसं जायचं या काँग्रेसच्या नेत्यांनी स्थानिक नेत्यांशी बोललेत का नाही बोललेत याच्यावर ते जास्त अवलंबून होता। आता ही अशी टीका काँग्रेसने आत्ता खरं तर म्हणजे करणं हे फारसं उचित राहणार नाही, कारण त्यांच्याकडे तसं विचार केला
तर फारसे उमेदवार नाही. अशा जर मोठा एखादा नवीन उमेदवार येत असेल तर त्याच्याबद्दल अशी टीका टिप्पणी करून तसा फारसा फरक पडणार नाही. आणि काँग्रेसची पुण्यातही तशी ताकद आता फार कमी झालेली आहे. त्यामुळे कोण तर काहीतरी म्हणतं म्हणून दुसऱ्या प्रभागात काहीतरी बदल होईल अशी स्थिती आता काँग्रेसची पुण्यात तर मला दिसून येत नाही. सर, प्रशांत जगताप यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, त्यांनी ज्या पद्धतीची पत्रकार परिषद पुणे महापालिकेमध्ये घेतलेली होती आणि त्यावेळी जर त्यांनी पाहिलं तर फक्त शरद पवार असतील, प्रतिभा पवार असतील आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळे आणि त्यांचा एक फोटोचा फ्रेम, फक्त मी एवढं घेऊन चाललोय आणि फक्त मी संविधानाच्या विचारासाठी, पुरोगामी विचारासाठी पक्ष सोडतोय, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली होती. कुठेतरी पक्ष नेतृत्व, कुठेतरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा झाल्याच्यानंतर त्यांनी ही भूमिका घेतलेली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजे विचारधारेसाठी हा व्यक्ती चाललाय, अशामुळं जी सध्याची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना खेचण्यामध्ये कुठेतरी प्रशांत जगताप कुठेतरी यशस्वी होतील असं वाटतं का? मुळात तो जो राजीनामा होता किंवा ते होतं की मी अजित पवारच्या विरोधात पेक्षा की आपण याच्यावर जायला नको, म्हणजे भाजपवर जायला नको, हा मूळ होता. शेवटचं त्यांचं स्टेटमेंट असेल, हे असेल, हे भावनिक होतं सगळं. यामुळं या राजकारणात फार भावनिक होऊन चालत नाही असं सुप्रिया सुळे जे बोलले होते तेही खरं आहे. मुळात दोन्ही राष्ट्रवादी आता गरज आहे की जास्तीत जास्त त्यांच्या जागा निवडून आणायच्या, यासाठी त्यांचा प्रयत्न होता. त्या याच्याचा फटका जो बसला तो प्रशांत जगताप आणि त्यांच्या सहकार्यांना बसणार होता, मोठा फटका. कारण त्यांच्या पाठीराख्यानं उमेदवारी मिळणं अवघड झालं असतं. यामुळं त्यांनी तो पक्ष सोडून दिला. यात त्यांचा विचारही महत्वाचा आहे, कारण आत्ता विचारावर तशी बांधिलकी ठेवून कोणी राजकारण करताना फारसं दिसत नाहीये. अशा त्यांचा आपण मान ठेवला पाहिजे की त्यांनी विचाराचा मुद्दा उपस्थित करून पक्ष सोडला. म्हणजे 25 वर्ष एखाद्या पक्षात असताना तो सोडणं हे खरोखरच आत्ताच्या राजकारणात अवघड आहे. ते त्यांनी केलं. काँग्रेसची त्यांच्या भागात फारशी ताकद नाही, तरी देखील ते त्या पक्षात गेलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांना बोलवलं असं सांगितलं होतं. त्यामुळं तसा राष्ट्रवादीला एक या लोकांना फटका बसलाच आहे. कारण प्रशांत जगताप ही तशी त्यांच्याकडनं असलेली ताकद होती. कारण बापू वठारेंचा मुलगा, त्यांचे जे एकमेव आमदार आहेत, तो भाजपमध्ये गेले आणि बापू वठारे हे राष्ट्रवादीचा आता म्हणजे विचार मांडतायत पुढे. तर त्या मानानं मग प्रशांत जगताप उजवे ठरतात. बाकी यात असं फारसं काही घेण्याचं कारण नाही. म्हणजे प्रशांत जगताप यांचा फायदा करून घेण्यापेक्षा टीकेमुळे कुठेतरी काँग्रेस पक्ष स्वतःच नुकसान करते असं वाटतं, ज्या पद्धतीची टीका होती. नाही, फायदा नुकसानीचं कसं असतं, नवीन माणूस येत असताना आता भाजपमध्ये जर तुम्ही त्यापेक्षा बघा, भाजपमध्ये ज्या स्पीडनं पब्लिक येत आहे, भाजपमध्ये एकही अंतर्गत त्यांचा आवाज होतो. ते काय भाजपच्या कार्यकर्त्यांना मान्य आहे का? तर नाहीये. पण ते जाहीर बोलताना कुठं दिसत नाही. काँग्रेसमध्ये पहिल्यापासूनच ते जाहीर बोलण्याची एक सवय आहे. त्या सवयीचा तो परिणाम आहे. तसं काय प्रशांत जगताप आल्यानं तोटा काय? आणि ह्यांना नाही विचारलं, समजा आपण गृहीत धरू की इथल्या लोकांना नाही विचारलं, समजा प्रदेशात तुमच्या शेवटी वरिष्ठ नेतेच ठरवणार आहेत ना. तुम्हाला जरी प्रशांत जगताप तुमच्याकडे आले असते तर तुम्ही वरिष्ठांना विचारतो असंच म्हटलं असता. प्रदेशाध्यक्षांनाच अधिकार आहे. ते प्रदेशाध्यक्षांनी आज सकाळी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले, तिकीट वाटप आणि हे सगळं प्रदेशाचे अधिकार आहेत असं आजच्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्सला हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे निर्णय तेच घेणार होते. त्यांनी कोणी कोणाला कॉन्टॅक्ट केला आणि गेले. ह्यांनी लगेच टीका करत बसणं हे कितपत संयुक्तिक आहे हा त्यांचा प्रश्न. सर, काँग्रेस पक्षाची जी सध्याची भूमिका पुणे महापालिकेच्या संदर्भामध्ये जर पाहिली तर अद्यापही कोणत्याही पद्धतीचा स्टँड काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आलेला नाही. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दोन्ही राष्ट्रवादींमध्ये चर्चा होतीये, ठाकरे बंधू तिकडे एकत्र येतात, परंतु काँग्रेस पक्षाकडून कोणत्याही उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. फक्त एवढंच सांगितलं जातंय की आमची महाविकास आघाडी म्हणून चर्चा आहे. एका बाजूला सांगितलं जातं की महाविकास आघाडी म्हणून चर्चा आहे, दुसऱ्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा होतीये, तिकडे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि शहराध्यक्ष असं म्हणतात की आमची शिवसेना ठाकरे गटासोबतही चर्चा आहे. कुठेतरी काँग्रेस पक्षाची भूमिका अद्यापही स्पष्ट होत नाहीये. नाही, दोन राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे यांनी महाआघाडी करावी या दिशेनं पुण्यात काही बैठकाही झाल्या होत्या. त्याला जो तडा गेला तो पहिला प्रशांत जगतापच्या राजीनाम्याने गेला आणि दुसरा जो दणका बसला तो काँग्रेसचं जे काल मुंबईत बैठक झाली त्यामुळे आपण अजित पवारांसोबत जायचं नाही असा निर्णय तिथं काँग्रेसने घेतला. तो जो त्यांनी निर्णय घेतला त्याचा फटका इथल्या स्थानिक पातळीवर बसला. त्यामुळे आता काँग्रेसला शिवसेना आणि मनसे यांच्याबरोबरच आता आघाडी करावी लागणार आहे आणि ती चर्चा आता नवीन पद्धतीने सुरू करावी लागेल. ती होईल 1-2 दिवसात सुरू. तर मनसेच्या बाबतीमध्ये सुद्धा
काँग्रेसची भूमिका कुठेतरी विरोध होतोय. वाटतं तुम्हाला असं की मनसे आणि अर्थात ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष असं समीकरण पुण्यामध्ये दिसू शकतं? मनसे बद्दल विरोध काँग्रेसचा जो होता तो वर्षा गायकवाड त्यांच्या ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्यांनी मुंबईत व्यक्त करताना काही भाष्य टिप्पण केलं. त्याच्याविरुद्ध काँग्रेसचे फारसे नेते कोणी मनसेविरुद्ध बोलताना मला आढळले नाही. मुद्दा त्यांनी स्थानिक मुंबईच्या पातळीवर घेतला, मग त्यांनी विरोध केला म्हणून पुण्यात झाला, आम्ही त्यांच्यावर बसणार नाही वगैरे, आणि शिवसेनेने त्यांच्या जागा द्याव्या. याचा अर्थ दोघं आघाडीत आम्ही बसू चर्चेला. त्यानं आता काँग्रेसला जागा वाढणार आहे, तशाच शिवसेना मुळात तिघांकडे उमेदवाराची वानवा आहे, तशी सक्षम उमेदवाराची वानवा आहे. त्यामुळे ते ऐनवेळी बसतील आणि मनसेलाही ते घेतील. फक्त आपल्या एक एखाद दुसरी टीका टिप्पणी करणं ह्याच्या पलीकडे त्याला काही फारसं महत्व नाही. मनसेला त्यांना बरोबर घ्यावंच लागणार. सर, जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाने म्हणजे आज त्यांची उमेदवारांची यादी जाहीर झाली होणार आहे. 125 जागांवरती कुठेतरी एकमत झालेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी यादी आहे, देवेंद्र फडणवीस यांची परवानगी अर्थात त्यांची सहमती दर्शवण्यासाठी ती यादी पाठवण्यात आलेली आहे. परंतु शिवसेनेमध्ये कुठेतरी नाराजी दिसते. आजच सकाळी जर पाहिलं तर नीलम गोरे यांच्या घराच्या बाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं होतं. कशा पद्धतीनं हे सगळं समीकरण असू शकतं? यांना शिवसेनेला अधिकच्या जागा मिळू शकतात का? कशा पद्धतीचं होऊ शकतं किंवा आघाडी फिसकटू शकते? मुद्दा शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वतःचं बळ असं फारसं पुण्यात नव्हतं. ज्या अनेक जण गेले ते शिवसेनेने 2-4 गेले, पण अन्य पक्षात नाही. त्यांच्या 3 नगरसेवकापैकी एक काँग्रेसमधनं आलाय, एक म्हणजे काँग्रेसमधनं 2, एक शिवसेनेतनं आहे, आणखी एक राष्ट्रवादीतनं. अशी त्यांचं आत्ताशी आहे. ते प्रत्येकजण नेते आपापलं कॅल्क्युलेशन्स करत जागा वाटपात मागणी करतात. आता युती करायची असेल तर त्यांना आधी 12 जागा, काल 15चा प्रस्ताव दिला. ही मॅक्झिमम 35 मागतात. आता या 35-30च्या पलीकडे आपला भाग चुकला नाही असं जे म्हणणं आहे. त्या दुसरं दंगेकरांना त्यांनी बाजूला भाजपाने ठेवलं. त्या दंगेकरांना आता स्वतः आज भेटीला गेले ते एकनाथ शिंदेच्या. त्यांचं म्हणणं आहे आपण स्वतंत्र लढावं. आता याच्यात एकनाथ शिंदे काय भूमिका घेत आहेत? कारण आता विदर्भात तर युती झालेली आहे, मुंबईत होत जवळपास झाल्याच जमाय. ठाणं सुटलं तर मग पुण्यात काय 15-20 जागा मिळतील ते घ्या असं आहे ना. 15 ते 20 जागा त्यांना आत्ता तरी 15 तर भाजपने द्यायचं कबूल केलं, काही आणखी जागा वाढवून मिळतील. आता ते कुणाही सुटतील, ते उरलेले ज्यांना नाही ते लोक आंदोलन करतील, अशी स्थिती राहणार. म्हणजे स्वबळावरती गेल्यावरती शिंदेचा फायदा होऊ शकतो का भाजप सोबत गेल्यावर फायदा होऊ शकतो? कारण दंगेकर एका बाजूला म्हणतात की स्वबळावरती लढलं पाहिजे, यासाठी ते शिंदेची भेट घेत आहेत. स्थानिक कार्यकर्ते जे आहेत शिवसेनेचे ते नीलम गोरे यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत आहेत. तेव्हा सन्मानजनक जागा मिळाल्या तरच आम्ही युती करू असं नीलम गोरे म्हणतात. सुद्धा कुठल्याही युतीच्या जागा वाटपाची चर्चा होत असते, त्यावेळी लहान पक्ष जास्तीत जास्त जागा मागण्याचा प्रयत्न करत असतो आणि मोठा पक्ष हा त्यांना जागा द्यायच्या नाहीत, आपलीच त्यांच्या मदतीने घ्यावा, या पद्धतीनं ती मांडणी होत असते. या सगळ्यात आपण की भाजप हा मोठा पक्ष आहे पुण्यातला, त्यांची यादी तुम्ही जे म्हणताय ती अजून झालेली नाही. काल त्यांची रात्री 8:30ला बैठक सुरू झाली. मुळात त्यांच्या यादीत बरेच फेरफार होत राहतील. आता हे 15-20 जागा जरी त्यांनी सोडायचं ठरवलं तरी त्या कुठल्या हा फार मोठा आहे. आणि त्यानंतर भाजपची उमेदवारी वाटप झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराजी उसळून येणार आहे. ती ज्यावेळी नाराजी उसळून जी मोठ्या प्रमाणावर येईल ते कुठल्या पक्षात जाणार, त्यांना कोण पक्ष तिकीट देणार, हा एक मुद्दा राहील. समजा शिवसेना स्वबळावर राहिली तर भाजपचे अनेक नाराज लोक हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडं निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. ते येऊ नयेत या उद्देशानं ती युती करण्याच्या दृष्टीनं कल हा भाजपचा नेत्याचा राहील. 15च्या ऐवजी आणखी काही जागांसाठी एकनाथ शिंदेने आग्रह धरला तर त्या जागा भाजपला सोडाव्या लागतील. त्यामुळं भाजपचे जे बंडखोर आहेत ते रिंगणात येणार नाही, अशा पद्धतीने भाजपची सध्याची व्यूहरचना चालू दिसते. सर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या नंतर पुणे महापालिकेमध्ये कशा पद्धतीचा फरक पडू शकतो? नाही, आता 2 गोष्टी लक्षात घ्या. हे सर्व पक्ष एकत्र आले असते तर भाजपला एखादी बहुमत मिळवताना मोठा संघर्ष करावा लागला असता. आत्ताही त्यांना एखादी बहुमत समजा आपण गृहीत धरून मिळलं तर विषय संपला, नाही मिळलं तर अजित पवारांची ताकद त्यांच्या मागे राहणार आहे. त्यामुळे तसा भाजप म्हणून आता भाजप आणि अजित पवार यांची सत्ता महापालिकेत यायचा मार्ग हा 2 राष्ट्रवादी एकत्र आल्याने क्लिअर झालेला आहे. या याच्यात आता विरोधक 2-3 भागात वाटले गेलेले आहेत. त्यात आता प्रशांत जगताप किंवा त्यांची काही ताकद ही यांना मिळून जाईल, काँग्रेसला मिळेल. शिवसेना मनसे
त्यामुळे काही पॉकेट्समध्ये ते तिघं एकत्रितरित्या ते स्ट्रॉंग राहण्याची शक्यता आहे. पण ते फार असं काहीतरी महापालिका जिंकतील एवढा त्यांचा पॅटर्न राहील असं आत्ता तर चित्र दिसत नाही. हे होते ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिदले सर. ज्या पद्धतीने आज प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचा फटका कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हडपसर भागामध्ये बसू शकतो आणि याचा फायदा कशा पद्धतीने काँग्रेस पक्ष करून घेते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.